खेळाडू सातारा यांचा करत आहोत आपण आदरपूर्वक सन्मान। रेशीम धाग्यांनी विणलेली माई चुबदार शाल आणि या शिवशक्ती प्रीमियर लीगची आठवण आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा करत आहोत सन्मान। यानंतर आपण सन्मानित करणार आहोत जितेंद्र भंडारे यांचा सन्मान आपण करूया, जे लुमनेखोलचे आहेत त्यांचा आपण सन्मान करूया। ते देखील एक चांगले ऑलराऊंडर उरमोडीचे आहेत, त्यांचा आपण सन्मान मुख्य व्यासपीठावरती करूया आणि काहीच दिवसामध्ये आपण त्यांना उरमोडी प्रीमियर लीग मध्ये पाहूया। त्यांचा आपण करूया सन्मान। रेशीम धाग्यांनी विणलेली माई चुबदार शाल प्रेमाचं प्रतीक आणि या प्रीमियर लीगची एक छोटीशी आठवण भेट आपण त्यांना देऊया आणि करूया त्यांचा आदरपूर्वक सन्मान। आणि अधिकचा वेळ न घेता पुन्हा एकदा बोलूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया तुषार जांभळे सरांना या सामन्यामध्ये पुन्हा एकदा। थँक्यू सो मच। जाऊया मैदानाच्या दिशेने। संध्याकाळच्या सत्रामध्ये चिंतामणी वॉरियर्स विरुद्ध ओम साई 11 अशी मॅच रंगलेली आहे। चेंडूला पाठवलंय व्ही शेप मध्ये, क्षेत्ररक्षक चुकी करतात परंतु बॅकअप चांगला आहे। तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत। जोखीम घेतली होती धावेची परंतु अक्षरशः थोडशे नाराजगी व्यक्त केली खऱ्या अर्थानं फेकी करत असताना, आणि त्यानंतर मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत। राकेश गाडगे गोलंदाजीच्या रनवेवरती आहेत। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक ते हातात आहेत। मनोज कदम आणि साहिल देवरे अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये 3 धावा धावफलकावरती। पुन्हा एकदा गोलंदाज तयार। यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देऊन बॉल निघून चाललाय। 4 धाव्यांसाठी चौकार। तिथे मात्र सचिन शेडगे होते फसले आणि त्यांच्या मस्तकावरती बॉल दस्तक देऊन निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे। साहिल देवरे यांच्या बॅट मधून आलेला हा चौकार, पहिला चौकार आहे या मॅचचा। सात धावा धावफलकावरती। सकाळच्या सत्रापासून हाय व्होल्टेज ड्रामे तुम्हाला पाहायला मिळालेत। खरं तर या प्रीमियर लीगचं प्रमुख वैशिष्ट्य आहे। आणखीन एक आडव्या बॅटने फटका फसलाय। डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये किरण जाधव आहेत सार्कलचे, त्यांनी पकडले झेल आणि संपलाय साहिल देवरे यांचा खेळ। मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन झालेलं आहे। अगदी आडव्या बॅटने मोठा ब्लास्ट खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग करू शकले नाही। ताकदीचा वापर थोडासा कमी पाहायला मिळाला। बराच वेळ चेंडू हवेमध्ये असताना किरण शेडगे यांनी मात्र एक आपल्या स्टाईलने पकडलाय झेल आणि धक्का क्रमांक 1 चिंतामणी वॉरियर्स या टीमला, ओमसाई 11 या टीमला मिळालेला आहे यश। आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती अभिमन्यू जाधव दाखल झालेले आहेत। यावेळेला फटका चांगला आहे परंतु बॅटची काहीसा वरचा भाग लागला आणि त्यानंतर मात्र सिंगल धाव मिळालेली आहे। आठ धावा धावफलकावरती आहे। त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल मनोज कदम एका बाजूने झुंज देत आहे तर दुसऱ्या बाजूने अभिमन्यू जाधव आहे। राकेश गाडगे गोलंदाजीच्या रनवेवरती, त्यांनी मात्र विकेट मिळवलेली आहे एक। अगदी आपल्याच फालुत्रोमध्ये चांगला बॉल अडवण्याचा प्रयत्न, अतिशय चांगला बॉल अडवलाय त्या ठिकाणी त्यांनी आणि तिथे मात्र येतोय डॉट बॉल। 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय। धावफलकावरती धावा आहेत 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक राकेश गाडगे यांच्या माध्यमातून खूप चांगलं राहिलं। 8 धावा म्हटल्यानंतर त्यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे। नियंत्रितपणे इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना ते पाहायला मिळाले। अभिमन्यू जाधव आणि मनोज कदमला या ओव्हरमध्ये फारशी स्ट्राईक मिळालेली नाहीये। साहिल देवरे यांनी एक चौकार ठोकला, त्यानंतर ते माघारी परतले। आता मैदानाच्या आतमध्ये ओव्हर क्रमांक 2 मध्ये किरण जाधव आलेले आहेत।
सार्कलचे आहेत, त्यांनी मात्र डीप मिड विकेट रिजन मध्ये एक चांगला कॅच पकडला होता. आता मात्र त्यांच्या हातामध्ये बॉल दिलेला आहे बॉलिंग करण्यासाठी. समोरच्या दिशेने अभिमन्यू जाधव आहेत. त्याचबरोबर एक पारितोषिक जरूर आलेला आहे. कॅचची संधी, परंतु पहा टप्पा पडल्यानंतर मस्तकावरती दस्तक देऊन बॉल निघून चाललाय 4 धाव्यांसाठी. आणि खरं तर किरण जाधव यांच्यासाठी एक पारितोषिक आलं होतं की जर अभिमन्यू जाधव यांची किरण जाधव यांनी विकेट मिळवली तर स्टार खेळाडू सतीश देटे यांच्या माध्यमातून रोख कॅश प्राइज 500 रुपयांचा धनादेश देणार होते. संधी उपलब्ध झाली होती, परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे फसले होते. अजूनही संधी आहे. किरण जाधव यांना विकेट मिळवली अभिमन्यू जाधव यांची तर 500 रुपयांचं प्राइज आहे. यावेळेला लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक अप्रतिम पाहायला मिळालाय, परंतु बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. प्रयत्नांना अपयश आले. दोन बॉलच्या पाठीमागे 2 चौकार अभिमन्यू जाधव यांच्या बॅट मधून आलेले आहेत. आणखीन एक चौकार आला तर रोख कॅश प्राइज 500 रुपये आहेत अभिमन्यू जाधव यांच्यासाठी शिवशक्ती प्रीमियर लीगच्या माध्यमातून. ओहो, इथे हलक्या हाताने अगदी ग्लान्स केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. सिंगल धाव घेतली जाते. चौकार हॅट्रिक पाहायला मिळालेली नाहीये, परंतु किरणसाठी एक संधी उपलब्ध झालेली आहे. खरं तर सतीश देटे आणि किरण जाधव एकाच टीम मधून सातत्यपूर्वक खेळलेले आहेत आणि खरं तर किरण जाधव यांचं प्रोत्साहन वाढवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. अभिमन्यू जाधव आणि किरण जाधव सार्कल कडवाडी या टीमच्या माध्यमातून खेळत असतात. आज मात्र विरुद्ध खेळत असताना पाहायला मिळतात शिवशक्ती प्रीमियर लीग मध्ये. ओहो, यावेळेला हेलिकॉप्टरचं उड्डाण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. मनोज कदम यांच्या बॅट मधून नेत्रदीपक टोले शंग प्रहार समोरच्या दिशेला षटकार. रिप्ले टेलिकास्ट पाहूया ज्या पद्धतीने किरण जाधव यांच्यावरती बरसले मनोज कदम. पहा, अगदी पुढचा पाय उचलला, तदनंतर पुन्हा एकदा पाठीमागे पाय तो केला, पुन्हा एकदा उचलला आणि तदनंतर हेलिकॉप्टरचं उड्डाण अक्षरशः छत्रपती शाहू स्टेडियम मध्ये. आणखीन एक मोठा ब्लास्ट येईल का? उंची जास्त, लांबी देखील जास्त, लॉंग अँड स्ट्रॉंग अप्रतिम दर्जाचा नेत्रदीपक षटकार मिस्टर मनोज कदम सातारा जिल्हा आयकॉन यांच्या बॅट मधून. मोठा ब्लास्ट, धमाका पाहायला मिळालाय. कडक कडक आणि कडक पाहायला मिळाला स्ट्रोक मनोज कदम यांच्या बॅट मधून. किरण जाधव या मॅच मध्ये महागडे ठरतायत. अगदी 5 बॉलच्या पाठीमागे त्यांनी आतापर्यंत 21 धावा खर्च केलेल्या आहेत. संघाची धावसंख्या प्रथमतः बॅटिंग करत असताना चिंतामणी वॉरियर्स या टीमची 29 अंकावरती जाऊन पोहोचले. आणखीन एक मोठा ब्लास्ट, लागोपाठचा तिसरा षटकार मिस्टर मनोज कदम यांच्या बॅट मधून षटकार हॅट्रिक. आतिषबाजी दाखवली जाते. काय फटके सजवलेले आहेत पहा. चर्चा चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. मनोज कदम आणि अभिमन्यू जाधव यांच्यामध्ये काय फटका अप्रतिम. पुढचा पाय थोडासा पुढे केला, तर नंतर पाठीमागचा पाय वाकवला. बॅटच्या रनार मध्ये चेंडूला घेतला आणि अप्रतिम दर्जाचा नेत्रदीपक षटकार. आकाशाला गवस निघालणारा हाय अँड हँडसम षटकार. 27 धावा ठोकल्या किरण जाधव यांना अभिमन्यू आणि मनोज कदमने. त्याच्यामध्ये उत्तुंग गगनभेदी 3 षटकार मनोज कदमचे राहिले आणि पहिल्या 2 बॉलवरती अभिमन्यू जाधव यांचे 2 चौकार. 35 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 3 मध्ये अजय सावंत सायळी सातारा जिल्हा आयकॉन. यावेळेला ऑन साइडला बॉलला वळवलंय. अलाउंड दी कार्पेटच्या साहाय्याने डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक मिस फिल्डिंग करतोय. बॅकअप आहे आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये पहा धावांसाठी धाव तब्बल 3 धावा धावून काढलेल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चितेची चपळाई, हरणाचा वेग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खरं तर क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून बॉल हातातून निसटला, तदनंतर धाव लगेचच घेतली जाते आणि ती घ्यावीच लागते. प्रतिस्पर्धी संघ जर गाफील असेल तर तुम्हाला तत्परता दाखवावी लागते. पुन्हा एकदा तयार गोलंदाज
या वेळेला स्विंग अँड मिस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील, तिने यष्टांच्या वरतून हा बॉल ट्रॅव्हल झालेला आहे. येतोय तो डॉट बॉल. आत्मविश्वास वाढवणारा हा बॉल आहे अजय सावंत यांचा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओहो, या वेळेला समोरच्या दिशेने लांबी चेक केली जाईल, परंतु पहा आ बैल मुझे मार. सूरज हुंबरकर यांनी स्वतःच्या हाताने हा बॉल ढकलून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. मनोज कदम ब्रँडेड षटकार. रिप्ले टेलिकास्ट पाहूया मैदानाच्या आतमध्ये. या बॉलच्या पाठीमागे नक्की घडलं काय? सरळ हाताने हा बॉल टाकण्यासाठी गेले होते ओव्हर द विकेटने. अजय सावंत अगदी सरळ हाताने या बॉलला उडवलं व्ही शेप मध्ये. सूरज हुंबरकर आटाळी उभे होते, त्यांच्या हातातून बॉल मात्र उसळी घेतली आणि तदनंतर चेंडूने मात्र सीमारेषा ओलांडलेली आहे 6 धावांसाठी. आणि तदनंतर अजय सावंतची रिॲक्शन आपण पाहू शकाल. ज्या पद्धतीने त्यांनी अगदी डोक्याला हात लावला आणि तदनंतर डोळे मिटले आणि त्या डोळ्यांवरती देखील त्यांनी हात मात्र लावला. ही टेन्शन वाली मात्र आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत, परंतु क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून त्यांना पाठबळ मिळत नाहीये. वारंवार चुका, ह्या चुका सुधाराव्या लागतील ओम साई 11 या टीमला, नाही तर भुर्दंड भोगावा लागेल. अभिमन्यू जाधव 5 बॉलच्या पाठीमागे 13 धावांवरती घेत आहेत. मनोज कदम 7 बॉलच्या पाठीमागे 25 धावांवरती घेत आहेत. थोडंसं स्पीडअप ठेवा विनंती असेल, वेळ जास्तीचा घेऊ नका. आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना दिली जाते की आणखीन 2 मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत, म्हणूनच थोडीशी स्पीडअप ठेवा. आणखीन एक मोठा ब्लास्ट. या वेळेला सूरज आहेत, परंतु या वेळेला ती चुकी करणार नाहीत. चुकी सुधारलेली आहे त्यांनी आणि या वेळेला विकेटचं पतन. मनोज कदम यांना आता माघारी परतावं लागेल. या अगोदरच्या बॉलवरती जीवनदान मिळालं होतं, नशीब बलवंत होतं, परंतु या वेळेला त्यांना नशिबाची साथ लाभलेली नाहीये. विकेटचं पतन होत असताना मनोज कदम सातारा जिल्हा आयकॉन बॅक टू द पविलियन. अजय सावंत यांना एक यश प्राप्त झालेलं आहे. त्यांनी मात्र वारंवार संधी उपलब्ध केली, परंतु संधीचं सोनं करू शकले नव्हते. परंतु या वेळेला सूरज हुंबरकर यांनी टिपले झेल. परंतु अजय सावंत यांचं मी कौतुक करेन. खरं तर ॲज अ फलंदाज म्हणून ते कित्येक वेळा आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळाले, परंतु कुठेतरी बॉलिंगची कमतरता आहे सायली टीमसाठी आणि खऱ्या अर्थानं बॉल हातामध्ये घेतला आता ते मात्र बॉलिंग देखील खूप चांगली करतायत. आज शिवशक्ती प्रीमियर लीग मध्ये एक इकॉनॉमिकल चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर क्रमांक 3 आहे. बॉल क्रमांक 5 बॅटची टॉपेज लागलेली आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा टर्न झाला आणि तदनंतर मात्र मिळते सिंगल धाव. स्ट्राईक रोटेट झालेले आहे. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. गणेश पाटेकर आलेले आहेत. 44 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला फक्त दिशा दिल्या या बॉलला क्षेत्ररक्षक आहेत डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. सिंगल धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण करत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 47 च्या घरामध्ये. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 47 धावा धावफलकावरती आहेत. यानंतरची मॅच आहे विजेता V3 त्यांच्या विरुद्ध A1 वॉरियर्स अशी मॅच आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. आणि त्यानंतर सह्याद्री सुपर स्टार आणि त्यांच्या विरुद्ध नीलम मसाला अँड ड्रायफ्रुट्स अशी मॅच आपण खेळवणार आहोत. दोन्ही मॅचेस आपण खेळवणार आहोत याची नोंद घ्या. कोणत्याही खेळाडूने घरी जायचं नाही याची नोंद घ्या. आयोजक कमिटीचा हा कॉल आहे.
आणि म्हणूनच आम्ही विनंती करतोय की कोणत्याही खेळाडूने घरी जायचं नाहीये. अजून 2 मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत, याची नोंद घ्या. ओव्हर क्रमांक 4, विकेटचं पतन झालेलं आहे. गणेश पाटेकर खरं तर गुणलेखकाची भूमिका कालच्या दिवसापासून या शिवशक्ती प्रीमियर लीग साठी करतायत. मारुती ढेबे धावडशीचे आहेत आणि खरं तर सातारा जिल्ह्यामध्ये गुणलेखक म्हणून त्यांची ओळख आहे. आणि आज मात्र शिवशक्ती प्रीमियर लीग मध्ये धावडशी गावचे मारुती ढेबे यांनी चांगली स्कोरिंग केलेली आहे. आणि आम्हाला मैदानाच्या आतमध्ये जो काही खडानखडा झालेला आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम अगदी त्यांनी प्रामाणिकपणे केलेलं आहे. त्यांचं आपण करूया शिवशक्ती प्रीमियर लीगच्या माध्यमातून आभार मानूया आणि अभिनंदन देखील करूया. खरं तर गुणलेखक म्हटलं ना तर महत्वाचा घटक आहे कोणत्याही प्रीमियर लीग मध्ये आणि ते काम त्यांनी चोखपणे बजावलेलं आहे. बॅकफुटला गेले तर नंतर सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. ओव्हर क्रमांक 4 आहे आणि दिनेश साळुंके गोलंदाजीच्या रनमेवरती आलेले आहेत. 48 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. दिनेश साळुंके सावलीचे आहेत, समोरच्या बाजूने अभिमन्यू जाधव सार्कलचे आहेत. यावेळेला ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. कॅच ड्रॉप झालेली आहे. कॅच पकडणं खूप गरजेचं होतं. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटचा खेळ. खरं तर अभिमन्यू जाधव स्क्रीनवरती तुम्ही पाहताय अगदी चेंडू हवेमध्ये होता. जसं जीवनदान त्यांना मिळालं त्यांनी मात्र अगदी मोकळा श्वास सोडला. डोक्यावरती बॅट त्यांनी ठेवली होती की ही कॅच जर पकडली असती तर त्यांना माघारी परतावं लागलं असतं. परंतु नशिबाची साथ त्यांना देखील लाभलेली आहे. आज नशीब बलवंत आहे. दैव देतो आणि कर्म घालवतो असं म्हटलं जातं, परंतु इथे मात्र नशिबाची साथ. आणखीन एक ऑन साइडला बॉलला वळवलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि फुटबॉलच्या साह्याने आ बैल मुझे मार अशी परिस्थिती. फुटबॉलच्या साह्याने या बॉलला मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिलाय. आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय. रिप्ले टेलिकास्ट आपण पाहूया ज्या पद्धतीने या बॉल मध्ये काय घडलं. अभिमन्यूच्या बॅट मधून अक्षरशः हा चौकार पाहायला मिळाला. थोडेसे शफल झाले तर नंतर हाफ ट्रॅकर बॉल होता. दिशा दिली स्क्वेअर लेग रिजन मध्ये. राकेश घाडगे बॉलला अगदी पायाच्या साह्याने अडवण्याचा प्रयत्न ते करत होते, परंतु बॉलने मात्र सीमारेषा ओलांडलेली आहे 4 धावांसाठी. 8 बॉलच्या पाठीमागे 23 धावांवरती अभिमन्यू जाधव खेळत आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या इनिंग मधील आणि शेवटचे 2 बॉल सांगून देतील चिंतामणी वॉरियर्स किती धावांचं टार्गेट सेट करेल. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय त्यानंतर क्षेत्ररक्षक चुकी करतायत. लॉंग लेग रिजन सीमारेषेच्या बाहेर बॉल 4 धावांसाठी ट्रॅव्हल झालेला आहे. लागोपाठच्या 3 बॉल वरती 3 चौकार आलेले आहेत आणि शिवशक्ती प्रीमियर लीगच्या माध्यमातून रोख धनादेश दिला जाईल अभिमन्यू जाधव यांना 500 रुपये. साठ धावा धावफलकावरती शेवटचा बॉल आणि यावेळेला पाच समोरच्या दिशेने खेळत असताना सिंगल धाव कंप्लीट होईल का? हो झालेली आहे. चुकी खर्रा पाहायला मिळाली फेकी आणि त्यानंतर जोखीम घेतली होती, परंतु जोखीम घेत असताना विकेटचं पतन झालेलं आहे. 1 धाव कंप्लीट. 61 धावा धावफलकावरती. 62 धावांचं टार्गेट आहे. ओम साई 11 या संघासमोर येणारे बॉल आहेत 24. आता इथून पुढे आपण प्रेडिजेशन बॉक्स मध्ये जाऊया आणि प्रेडिजेशन बॉक्स मध्ये ऐकूया निलेश मर्डेकर सरांना, जिथे मात्र टॉस केला जाईल. एका बाजूला कोण आहे विजेता V3 त्यांच्या विरुद्ध A1 वॉरियर्स अशी मॅच आहे आणि त्या मॅचचा आपण करूया टॉस. अनिकेतजी बनसोडे यांना विनंती आहे की आपल्या शुभस्य आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. विजेता V3
चला अनिकेतजी बनसोड यांच्या शुभास आपण टॉस करतोय आणि A1 वॉरियर्स हा संघ समोरासमोर आलेले आहेत. आता या दोन संघांमध्ये ही लढत आपण खेळवत आहोत आणि या लढतीच आपण टॉस करतोय. अनिकेतजी बनसोडे आपल्यासाठी टॉस थांबलेला आहे. आपल्या शुभास आपण टॉस करत आहोत. त्यांना विनंती आहे की आपण या. आपल्या शुभास आम्ही टॉस करत आहोत. शिवशक्ती प्रीमियर लीगची पुढची लढत आहे. एका बाजूला विजेता V3 हा संघ आहे तर एका बाजूला A1 वॉरियर्स आहे. टीम A1 वॉरियर्स 3 पैकी 3 सामने गमावलेले आहेत तर विजेता V3 3 पैकी 2 सामने गमावलात आणि एक सामना त्यांनी जिंकलेला आहे. आणि इथून पुढे आपण कॉइन स्पिन करूया. हेड अँड टेल तुम्हाला मागायचं आहे आणि विजेता V3 नाणेफेकीचा कौल देणार. विजेता V3 नाणेफेकीचा कौल. कॉइन आपण स्पिन करूया. हेड इज अ कॉल आणि इट्स अ हेड. विजेता V3 टॉस जिंकलाय. तुमच्या दृष्टीने हा सामना फार महत्वाचा आहे कारण तुम्ही एक सामना जिंकलाय. अजून मला वाटतं 2 सामने बाकी आहेत. त्यामुळे जर इथून पुढचे 2 सामने जिंकले तर तुमचं अस्तित्व टिकून राहू शकतं. काय निर्णय घेताय? फर्स्ट गोलंदाजी घेईन. गोलंदाजी करताय. कुठपर्यंत रोखण्याचा मानस ठेवाल? सायंकाळचं सत्र आहे. कमीत कमी धावा द्यायचा प्रयत्न करू आम्ही. मी तुमच्याकडे दीपक, खरं तर तुम्ही 3 सामने गमावलेले आहेत परंतु जर तुम्ही 2 पैकी 2 जिंकलात आणि पॉईंट टेबल मध्ये जर पॉईंट टेबल बरोबर झालं तर एखाद्या वेळेस तुम्हाला संधी मिळू शकते. परंतु हा नशिबाचा एक भाग आहे. परंतु या सामन्यामध्ये काय तयारी करताय? आम्हाला पण फलंदाजीच पाहिजे होती आणि तेच घडलं. म्हणजे मनासारखं झालंय. अधिकचा वेळ घेणार नाही. सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. आणि टॉस जिंकलेला आहे टीम विजेता V3 या टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा घेतलाय निर्णय आणि टीम A1 वॉरियर्स या टीमला आमंत्रित केलंय. प्रथम बॅटिंगसाठी ही आहे नाणेफेकीची माहिती. आणि पुन्हा एकदा वळूया आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया धावत्या सामन्याचं धावतं विवरण तुषार जांभळे सरांची वाणी. थँक्यू सो मच. चला फिल्डिंग पोझिशन लगावून घ्या. वेळ जास्तीचा घेऊ नका. चोवीस बॉलच्या पाठीमागे 62 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे ओम साई 11 या टीम समोर. चला फिल्डिंग सजावून घ्या. चिंतामणी 11 वेळ जास्तीचा घेऊ नका. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. पंच त्यांना सूचना द्या. फिल्डिंग लगोलग सजावून घ्या. अजूनपर्यंत त्यांनी फिल्डिंग सजवलेली नाहीये. मॅच लगोलग ऑन करा. वेळ जास्तीचा घेऊ नका विनंती असेल कारण वारंवार सूचना मला आयोजकांच्या माध्यमातून दिल्या जातात कारण उद्याच्या दिवसामध्ये देखील खूप मॅचेस आहेत. निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती श्री शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा करून संध्याकाळच्या सत्रामध्ये दुसऱ्या डावाला होती सुरुवात. 62 धावांचं एक भलं मोठं आव्हान आहे 24 बॉलच्या पाठीमागे आणि 62 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उरमोडी परिसरातील स्टार खेळाडू सातारा जिल्हा आयकॉन अजय सावंत आणि त्यांच्या जोडीला किरण जाधव कॅप्टन कुल म्हणून ज्यांची ओळख आहे हे 2 धुरंधर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. आणि बॉलिंग मार्कवरती मनोज कदम. पहिलाच बॉल फटका फसलाय. उंची जास्त लांबी कमी. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खरं तर 16.00 ची सरासरी आहे प्रत्येक ओव्हरच्या पाठीमागे. प्रत्येक ओव्हरच्या पाठीमागे 16 धावा बनवले तर निश्चितपणे ओम साई 11 संघ 62 धावांचा पाठलाग करू शकतो. अजय सावंत यांच्याकडे अवेलिटी आहे, ताकद आहे, मोठमोठे फटके खेचण्याची. कालच्या दिवसामध्ये प्रभावित केलेला आहे या फलंदाजाने. आज पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवरती आहे. चला वेळ जास्तीचा घेऊ नका. मनोज कदम यावेळेला पुन्हा एकदा फटका फसलाय. 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करत आहेत परंतु पहा 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वी पूर्ण करत असताना विकेटचं पतन झालेलं आहे.
चाणक्य दाखवलंय, कौशल्य दाखवलंय, आपल्याकडे जे गुणवत्ता आहे ती मात्र मनोज कदमने दाखवलेली आहे. पहा या बॉलच्या पाठीमागे कशा पद्धतीने विकेटचं पतन झालेलं आहे. किरण जाधव यांना माघारी परतावं लागलेलं आहे. रिप्ले टेलिकास्ट आपण पाहू शकाल. ज्या पद्धतीने सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसला होता, उंची जास्त प्राप्त झाली, त्यानंतर क्षेत्ररक्षक थोडेसे फसले होते, बॅकअप चांगला मिळाला. अगदी साहिल देवरे आले होते, फेकी अफलातून केली, त्या ठिकाणी किरण जाधव थोडेसे दूर होते की काय पाहणं गरजेचं आहे. आणि यस, पंचांनी बोट मात्र आकाशाकडे केलं आणि किरण जाधव यांच्या खेळीचा झालेला आहे अंत. किरण जाधव यांना मात्र रनआउटच्या साह्याने माघारी परतावं लागतंय. किरण जाधव एक चांगला खेळाडू म्हणून नावारूपाला आलेला आहे. आज मात्र त्यांना धावचीच्या स्वरूपामध्ये माघार परतावं लागलेलं आहे. अतिघाई संकटात नाही, इथे घाई केली आणि अचूक फेकीचं आपण करूया कौतुक. आणि मनोज जाधव यांचं देखील करूया कौतुक. ज्या पद्धतीने महेंद्र सिंग धोनी विकेट किपिंग करत असताना तशाच प्रकारची त्यांनी रनआउट घेतलेला आहे. यावेळेला बॅटचा किनारा, विकेट किपरचा सहारा, फलंदाज अजय सावंत बॅक टू द डकआउट. अजय सावंत, एक मोठा मासा गळाला लागलेला आहे. ज्या खेळाडूवरती विश्वास होता ओम साई 11 या टीमचा, त्या खेळाडू मात्र परतीच्या दिशेला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. मनोज कदम यांची कमाल आणि धमाल पाहायला मिळते. आपल्याकडे जो क्लास आहे, जो दर्जा आहे तो त्यांनी दाखवलेला आहे. अतिशय चांगलं व्हेरिएशन त्यांच्याकडे आहे. खरं तर वेदांत स्पोर्ट या टीमच्या समोर खेळत असताना त्यांनी मात्र 5 बॉलच्या पाठीमागे एकही धाव खर्च केली नव्हती आणि शेवटच्या बॉलवरती लेग बायच्या स्वरूपाने ती धाव आली होती. म्हटलं तर मनोज कदम अतिशय चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. याही मॅचमध्ये त्यांनी उल्लेखनीय गोलंदाजी केलेली आहे, अगदी वाखडण्याजोगी. आतापर्यंत 3 बॉल त्यांनी टाकलेले आहेत आणि 3 बॉलच्या पाठीमागे 3 धावा खर्च करत असताना एक सांघिक यश आणि एक मात्र विकेट त्यांच्या खात्यामध्ये मिळालेली आहे. खरं तर आघाडीला आलेली जोडी ओम साई 11ने मात्र माघारी पाठवलेली आहे. अजय सावंत आणि किरण जाधव यांना परतीचा इशारा दिलेला आहे. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये राकेश गाडगे आणि निलेश मोरे. मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मनोज कदम ओव्हर द विकेटने. याला पुन्हा एकदा बॅटचा किनारा आणि तिथे मात्र अभिमन्यू जाधव विकेट किपरच्या भूमिकेमध्ये होते. अक्षरशः कॅच घेण्याची नामी संधी होती, परंतु 100% देण्याचा प्रयत्न त्यांनी जरूर केला. बॉल खूप दूरवर होता, शेवटपर्यंत नजर रोखून ठेवली आणि बॉलचा पाठमोरा त्यांनी नक्की केला. तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. 4 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मनोज कदम या नावाचं वादळ गोंगावताना पाहायला मिळते गोलंदाजीच्या रनवेवरती. चला स्पीडअप ठेवा, वेळ जास्तीचा घेऊ नका विनंती असेल, कारण आणखीन आपल्याला 2 मॅचेस खेळवायचे आहेत. ओहो, स्विंग अँड मिस, अचूक टप्प्यावरती भेदक मारा. चांगली लाईन, चांगली लेंथ आपल्याला पाहायला मिळते. काय दिशा आहे, योग्य टप्पा ते हातात आहेत. आम्ही सातत्याने सांगत आलोय, बाहुबली पिक्चर मध्ये कटप्पा आणि क्रिकेटच्या पटलावरती अचूक टप्पा खूप महत्वाचा आहे आणि तो अचूक टप्पा मनोजला मिळालेला आहे. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन करणारा हा बॉल, अतिशय कमी वेगाने हा बॉल हाताळलाय. दिशा चांगली होती, बॉल टर्न करण्याची क्षमता त्यांच्याकडे जास्त प्रमाणामध्ये आहे आणि 1 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता येणारे बॉल 18 धावा बनवायचे आहेत 57. 24 बॉलच्या पाठीमागे 62 धावा बनवायच्या होत्या. त्याच्यामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या आलेले आहेत 5 धावा, विकेट्स केलेले आहेत 2. आता समीकरण येऊन ठेपलेलं आहे. येणारे बॉल 18 धावा बनवायचे आहेत 57. खरं तर आज शिवशक्ती प्रीमियर लीगचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसामध्ये देखील अनेक मॅचेस आपल्याला रोमहर्षक पद्धतीने पाहायला मिळाल्या आणि काटेकी टक्कर पूर्णपणे मॅचेस पाहायला मिळाल्या. शेवटच्या बॉलपर्यंत काही मॅचेस रंगल्या, काही मॅचेस जर आपण पाहिल्या तर लवकर फिनिश झाल्या. परंतु युनिक लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकांनी जो आस्वाद घेतलेला आहे यूट्यूबच्या माध्यमातून, खरं तर युनिक लाईव्ह यूट्यूबचं देखील आम्ही कौतुक करू.
कमी वेळेमध्ये मोठी उंची कोणी गाठली असेल ना तर युनिक लॅव या टीमने त्यांचं आपण करूया कौतुक. यावेळेला शफल झाले तर नंतर बॉलला ऑन साईडला वळवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही केला जाणार. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. त्याचबरोबर आमचे गुणलेखक मारुती डेबे धावडशीचे आहेत. त्यांचं देखील आपण कौतुक करूया कारण कालच्या दिवसापासून त्यांनी गुणलेखकाची भूमिका चोखपणे बजावलेली आहे. त्यांचं देखील करूया आभार आपण मानूया. तदनंतर तिन्ही ऑफिशियल पंचांचं देखील आपण कौतुक करूया. कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागता आजचा दिवस देखील त्यांनी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कव्हर केलेला आहे. त्यांचा देखील आपण आभार मानूया. आणि तदनंतर खरं तर कालच्या दिवसापासून या प्रीमियर लीगमध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकताय निलेश मर्डेकर सर यांचा आवाज तुम्ही ऐकला. तदनंतर सचिनजी शेडगे सर यांचा देखील आवाज तुम्ही ऐकला. ओहो पुन्हा एकदा चांगला बॉल आहे. चांगली लाईन अचूक टप्पा भेदक मारा पाहायला मिळतोय. ओहो यावेळेला शिटचा फटका अफलातून होता. बॉल निघून चाललाय सीमारशीच्या पलीकडे. मिळतील 4 धावा. राकेश गाडगे यांच्या बॅट मधून येतोय कलात्मक दाखवणारा नेत्रदीपक चौकार. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आपण ज्यांच्या माध्यमातून हे मैदान उपलब्ध झालेलं आहे त्यांचं देखील आपण आभार मानूया कारण कास पठार विभागातील सर्व खेळाडू त्याचबरोबर मेडा आणि उरमोडी विभागातील सर्व खेळाडू आहेत सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये. त्या संपूर्ण असोसिएशन मधील प्रत्येक खेळाडूचं स्वप्न होतं की आम्हाला छत्रपती शाहू स्टेडियम वरती खेळायचं आहे आणि ती स्वप्न मात्र आज शिवशक्ती प्रीमियर लीगच्या माध्यमातून पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. त्यांचंही आपण आभार मानूया. त्याचबरोबर ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे त्यांचं देखील आपण आभार मानूया. 1.5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 11 धावा. चांगली बॉलिंग साहिल देवरे यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. पहिलं षटक हाताळलं होतं मनोज कदम यांनी आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना साहिल देवरे यांनी बॉलिंग चांगली केलेली आहे परंतु शेवटचा बॉल त्यांनी ठेवलेला आहे बीमर. नो बॉलचा येतो इशारा पंचांच्या माध्यमातून. पंचांचं हेलिकॉप्टर अगदी फिरलेला आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. फ्रीटचा बॉल असेल. उघडा डोळे नीट. पुढचा बॉल आहे फ्रीट. ओहो हा बॉल खराब आहे. अवे फ्रॉम द बॉडी. वाईड बॉलचा इशारा आलेला आहे. शेवटचा बॉल टाकण्यासाठी साहिल देवरे यांना संघर्ष करावा लागतोय. खरं तर शेवटचा बॉल अतिशय चांगले 5 बॉल त्यांनी टाकले परंतु शेवटचे बॉल टाकण्यासाठी त्यांना करावा लागतोय संघर्ष. यावेळेला देखील ऑन साइडला बॉल वळवलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करतील. एक टप्पा बॉलला जज केलाय. दुसरीचा प्रयत्न आणि ओ माय गॉड अगदी बालंबाल बचवलेले आहेत. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 16 धावा. आता येणारे बॉल 12 आणि धावा बनवायचे आहेत जवळ जवळ 15 झाले का 15 झाले 15 झाले 2 का आता एकच आहे का आता 2 काढले मग त्या अगोदर वाईड त्याच्या अगोदर ह्या ओव्हरला हाच काढला पहिल्या ओव्हरला 5 16 झाले माफ करा 15 धावा धावफलकावरती आहेत. थोडासा स्पीडअप ठेवा विनंती असेल. आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला वारंवार सूचना दिली जाते ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. 15 धावा धावफलकावरती आहेत. आणखीन एक मॅच आपल्याला खेळवायची आहे म्हणूनच आयोजकांच्या माध्यमातून थोडीशी सूचना दिली जाते की थोडासा स्पीडअप करा. आयोजकांना तुम्ही काय देऊ शकता तर आपला बहुमूल्य वेळ आणि वेळ खूप महत्वाचा आहे. ओहो या वेळेला राकेश गाडगे यांच्या बॅट मधून अप्रतिम षटकार. बॉल अडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला परंतु हाताला स्पर्श करून बॉल सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळाला. षटकार आलेला आहे. ओव्हर क्रमांक 3 ला सुरुवात झालेली आहे. अभिमन्यू जाधव गोलंदाजीच्या रनवेवरती आलेले आहेत आणि पहिल्याच बॉलवरती आलेला आहे तो एक दर्जेदार षटकार राकेश गाडगे यांच्या बॅट मधून.
पुन्हा एकदा गोलंदाज तयार अभिमन्यू जाधव. यावेळेला फक्त हलक्या त्याने दिशा दिले, क्षेत्ररक्षक थोडसे फसले, तर नंतर बॉल निघून चाललाय बॅकवर्ड डीप पॉइंट रिजन सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय तो नशिबाचा चौकार टीम ओम साई 11 या टीमला. राकेश गाडगे मैदानाच्या आतमध्ये आता तारणहर्ता म्हणून उभे राहिलेले आहेत. अगदी हलक्या हाताने या बॉलला फक्त ढकलून दिलं, तर नंतर शॉर्ट पॉइंट रिजनचे क्षेत्ररक्षक थोडेसे फसले आणि बॉलने मात्र अलाउंड दी कार्पेटच्या साहाय्याने सीमारेषा ओलांडलेली आहे 4 धाव्यांसाठी. त्याचबरोबर जे संध्याकाळच्या सत्रामध्ये धावपट्टू आमचे व्यायाम करतायत त्यांना आम्ही विनंती करेन की आपण मैदानाच्या बाहेरून आपला व्यायाम करावा. खरं तर रनिंग खूप महत्त्वाचं आहे आपल्या शरीरासाठी. ओहो, यावेळेला स्विंग अँड मिस, बॅट्स आणि बॉलचा संपर्क झाला नाही, येतोय तो डॉट बॉल. फिटनेससाठी खूप महत्त्वाचं आहे धावणे, आणि फिटनेस सांभाळत असताना खऱ्या अर्थानं आपल्याला हे 2 धावपट्टू पाहायला मिळत आहेत. ओहो, पुन्हा एकदा फसवा बॉल. अगदी लॉलीपॉप चेंडू होता, परंतु लॉलीपॉप चेंडूचा मात्र खरगोश समाचार घेऊ शकले नाहीत, आणि तदनंतर मात्र येतोय तो डॉट बॉल. पंचवीस धावा धावफलकावरती. यावेळेला चेंडूला पाठवलाय काव कॉर्नर रिजन मध्ये, सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. सव्वीस धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल ओव्हर क्रमांक 3 मधील आणखीन एक कमी गतीने हा बॉल हाताळलाय. व्हेरिएशन खूप चांगलं दाखवलेलं आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 26 धावा. आता येणारे बॉल आहेत 6 आणि धावा बनवायच्या आहेत जवळजवळ 36 धावा. चला स्पीडअप ठेवा. 36 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 6 बॉलच्या पाठीमागे 6 षटकार ठोकावे लागतील राकेश घाडगे या खेळाडूला. चला स्पीडअप ठेवा. लगोलग क्षेत्ररक्षण सजावून घ्या. वेळ जास्तीचा घेऊ नका. मनोज कदम टीम मीटिंग घेऊ नका विनंती असेल, कारण आणखीन एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. 6 बॉल 36 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजूनही ऑन आहे. कित्येक वेळा आपण जर पाहिलं ना तर 6 बॉलच्या पाठीमागे 6 षटकार आलेले आहेत, 36 धावा आलेले आहेत. म्हणण्यानंतर याही मॅच मध्ये राकेश गाडगे यांना संधी आहे. संधीचं सोनं करावं लागेल. खरं तर सातारा जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी मात्र 6 बॉलच्या पाठीमागे 6 षटकार ठोकलेले आहेत. अतुल गोगावले यांनी 6 बॉलच्या पाठीमागे 6 षटकार ठोकलेले आहेत. उरमोडी विभाग म्हटलं तर मयूर पवार यांनी देखील 6 बॉलच्या पाठीमागे 6 षटकार ठोकलेले आहेत. या बॉलवरती मिळतील 4 धावा. आता मात्र 5 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत 32 धावा. गणेश पाटेकर गोलंदाजीच्या रनवेवरती. 6 बॉलच्या पाठीमागे 36 धावा डिपेंड करण्यासाठी त्यांना मात्र संधी दिलेली आहे. पहिल्याच बॉलवरती आलेला आहे चौकार. वेळ जास्तीचा घेऊ नका विनंती असेल. टाइम खूप महत्वाचा आहे. वेळेची बंधन आहेत. आता 5 बॉल 32 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला ऑन साइडला या बॉलला वळवलंय क्षेत्ररक्षक अभिमन्यू यांच्या मस्तकावरती दस्तक देऊन बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 चौकार. राकेश गाडगे यांच्या बॅट मधून आणखीन एक चौकार आला तर शिवशक्ती प्रीमियर लीगच्या माध्यमातून 500 रुपयांचं रोख कॅश प्राइज आहे. चौकार येणं खूप गरजेचं आहे. ओहो, यावेळेला फटका. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॉल चांगलाय बाउंड्री लाईन लगत. मिळतील 4 धावा. लागोपाठच्या 3 बॉलवरती 3 चौकार आणि राकेश गाडगे यांना देखील मिळतील 500 रुपये शिवशक्ती प्रीमियर लीगच्या माध्यमातून. परंतु हे 500 रुपये त्यांना उद्या प्राइज वितरणाच्या वेळेला मिळणार आहेत याची नोंद घ्या.
आता 3 बॉल 24 धावांची आवश्यकता. चिंतामणी वॉरियर्स थोडा स्पीडअप घ्या. खूप वेळ लावलाय तुम्ही मॅच साठी. थोडं सहकार्य करावे. यावेळेला फटका दमदार आहे. बॉलला मात्र अडवण्याचा प्रयत्न राकेशच्या माध्यमातून खूप चांगला केलेला आहे, परंतु या मॅच मध्ये फक्त आता औपचारिकता बाकी आहे, कारण येणारे बॉल आहेत 1 आणि धावा बनवायचे आहेत 22. जवळजवळ हा सामना मात्र चिंतामणी वॉरियर्स या टीमने आपल्या बाजूने खेचून आणलेला आहे. यावेळेला पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केला जातोय. सिंगल धाव कंप्लीट केली जाते आणि हा सामना जिंकलेला आहे चिंतामणी वॉरियर्स या टीमने. हार्दिक अभिनंदन करूया आणि ओम साई 11 या टीमला पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. 20 धावा राखून मात्र हा सामना जिंकलेला आहे चिंतामणी वॉरियर्स या टीमने. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल अभिमन्यू जाधव. या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे हिरो ठरलेले आहेत. 10 बॉलच्या पाठीमागे 28 धावा त्यांनी ठोकल्या आणि बॉलिंग चिंतामणी करत वॉरियर्स असताना पटकन बाहेर या. 11 धावा त्यांनी खर्च केल्या. या खेळीचा गुणगौरव आपण करूया. अभिमन्यू जाधव या मॅचचा ठरलेला आहे मॅन ऑफ द मॅचचा हिरो. चला अभिमन्यू जाधव आपण धावत या, वेळ जास्तीचा घेऊ नका. आणि विजेता V3 संघ आपण लगोलग क्षेत्ररक्षण सतावून घ्या आणि बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये लगोलग पाठवा. A1 वॉरियर्स या टीमचे बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये लगोलग दाखल करा. फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग लावून घ्या सर. त्याचबरोबर इथून पुढे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण अभिमन्यू जाधव यांना बहाल करूया. 10 बॉलच्या पाठीमागे 28 धावांची ताबडतोब फटकेबाजी त्यांनी केली आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊया प्रेम पोपळे यांच्या शुभ हस्ते. चला प्रेम पोपळे प्लीज आपण या, आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अभिमन्यू जाधव यांना बहाल करायचा आहे. एक चांगला खेळ त्यांनी साकारला. 10 बॉलच्या पाठीमागे तब्बल 28